नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विश्लेषण करतोय आजोबा शरद पवार आणि नातू रोहित पवार. हे राजकीय डाव रचलाय का यांनी? सुनेत्राताईंचं नक्की आता काय म्हणणं पडतंय, त्यांच्या पक्षात काय चालू आहे, हे फार महत्त्वाचं विश्लेषण करण्यासारखं आहे. याचं कारण आमदार सुनील शेळके यांनी तोप डागली विधानसभेमध्ये आणि तिथनं आता बोलायला चालू झालेलं आहे की आमच्या पक्षात एकंदर त्यांच्यातल्या चर्चा आता अशा आहेत की जातीयतेचं विष पेरायचं आणि पक्ष खिळखिळा करायचा. म्हणून आज मी म्हटलेलं आहे, अजितदादांचा घातपात मग हे वरवर दाखवायचं का अजितदादांच्या पक्षाचाच घात, ह्या आता त्यांच्या चर्चा रंगल्या. म्हणजे पक्षाचा घात करणं हे महत्वाचं कारण आहे का? रोहित पवार यांचं, शरद पवारांचं हे धोरण आहे का? हे राजकारण करतायत का? खरोखर अजितदादांचा घातपात आहे हे सिद्ध करायला ते आहेत. नक्की आहे की रोहित पवार हे मागं लागलेत की हा घातपात आहे, घातपात आहे, घातपात आहे. अगदी राहुल गांधींना भेटतायत, ममता बॅनर्जींचे संपर्क आहेत, चंद्रबाबू नायडूंच्यावर सुद्धा अटॅक करतायत, सगळे एक एक पुरावे गोळा करतायत, अगदी तांत्रिक मुद्दे मांडतायत. हे नाकारता येत नसलं तरी सुद्धा, आणि त्याच्यावर सुनेत्राताई पवार गप्प बसतील असं नाही आहे, त्या गप्प दिसत आहेत. परंतु त्या पण आता मुरब्बी राजकारणी आहेतच. एवढे दिवस त्या अजितदादांचं राजकारण बघतायत, त्यांना नक्की कळते ना काय आहे. परंतु या घातपाताच्या बाबतीत त्यांनीच रोहित पवारांना तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, म्हणजे असेल पार्थ असतील, दोन्ही मुलं सुनेत्राताई नक्की म्हणा. परंतु ते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, फक्त आगे बढो तो घातपात असेल तर ते खरोखर ते शोधून काढा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. परंतु अजितदादांच्या पक्षाचाच घात असेल तर तुम्हाला आगे बढो कोण म्हणणार आहे? हे आता सुनील शेळकेंच्या माध्यमातून पुढे यायला लागलेलं आहे आणि ह्या चर्चा जोरात चालू आहेत. कारण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पण काही गप बसणारे नेते नाही आहेत, त्यांचा सुद्धा पक्षासाठी त्याग असणारच आहे ना. हे बोलतायत ना आता ते. मग हे तुम्ही मराठा आणि ओबीसी हे असले वाद रोहित पवारांना तिथं आणून, पवार साहेबांनी हे काही सांगितले का? रोहित पवारांना पुढे केले हे जगजाहीर आहे. आता घातपाताचा शोध झालाच पाहिजे, पवार साहेबांनी पुढे केलंय. कारण दिल्लीमध्ये त्यांच्याच बंगल्यात ह्या बैठका, प्रेस कॉन्फरन्स होत आहेत ना रोहित पवारांच्या. त्यामुळं आजोबा आणि नातू एकत्र आहेत हे नक्की आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आता फक्त त्याच्यामध्ये मग हा पक्षाचाच घात करायचा आहे का अजितदादांच्या घातपाताचा शोध लावायचा आहे ना, हे आता विचारणा अजितदादांच्या पक्षातून चालू केली आहे. आणि त्याच्यामध्ये ही लॉबी असणार आहे. तटकरे असतील, सुनील शेळके तर ओपनच बोललेत आज, आणि त्याच्या मागं प्रफुल्ल पटेल आहेतच. आणि आता हे पण गप बसतील असं नाही आहे, कारण भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे ना यांचा. शेवटी तिथं मुख्य ब्रेन सुद्धा भारतीय जनता पक्ष असू शकतो. कारण राहुल गांधी इंडिया आघाडीचे नेते जर का अटॅक करणार असतील तर देवाभाऊ गप बसतील, अमित शहा गप बसतील? गप बसणार नाही. जशाच तसं उत्तर द्यायला ते पण समर्थ आहेत ना रोहित पवारांना. सुनील शेळके आता उघड आलेत, उगीच आलेले नाही आहेत. आता ते नक्की काहीतरी शिस्त याच्या मागं. आणि आता सुनेत्राताई पवार सुद्धा नक्की त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत. त्यांना सुद्धा हे राजकारण कळतंय. पक्षाचे तुकडे करायचे आणि आपलं काहीतरी साध्य करायचं, हे जर का आजोबा आणि नातवाचं काम असेल तर ते कदापि होऊन द्यायचं नाही. अशा बैठका आता अजितदादांच्या पक्षामध्ये चालू आहेत, सगळे एकत्र आलेले आहेत. तिथं मराठा ओबीसी असा वाद आत्ता तर नाही आहे, परंतु एखाद दुसरा आमदार हे करायच्या नादात आहे. असं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा चाबूक पाठीमागं असल्यामुळं उघड ते बोलू शकणार नाही. आणि देवाभाऊंची कूटनीती, राजकारण सगळ्या जगाला माहिती आहे. हो, हे सोपं आहे का यांना? मी म्हणणाऱ्याला त्यांनी पाणी पाजलं हे खोटं आहे का? खरंच आहे. मग उगाच जातीयवाद काढायचा. हा, मग देवेंद्र फडणवीसांची जात काढणारी पण माणसं आहेत. पण तुमचं झालं काय? शेवटी राजकारणात वाताहत झाली कुणाची, हे बघायला पाहिजे. आणि आता परत जर का ह्याच्यात राजकारणच येत असेल घातपाताचा मुद्दा करून, तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. अजितदादा मोठे नेते होते, कामाची व्यक्ती होती. रात्रंदिवस कसं ते समाजासाठी
तरुण मुलांच्यासाठी, महिलांच्यासाठी, सगळ्या त्यांच्या समस्या असतील ते सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करत होते. परंतु त्याचं राजकारणच करायचं, घातपात आहे का अपघात आहे आता ती सिद्ध करायची जबाबदारी शासनाची आहेच. CID तपास चालू आहे. CBI स्वतः सुनेत्राताई निवेदन देत आहेत. त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि तपास चालूच नाही आहे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. अशा वेळेला शासनाकडनं सुद्धा भूमिका स्पष्ट झाली पाहिजे लवकरात लवकर. परंतु रोहित पवार हे जर का राहुल गांधींना भेटत असतील आणि केजरीवालना भेटत असतील आणि ह्याच्यामध्ये घातपातच आहे म्हणून ते पटवूनच देत असतील तर मग शासन त्याच्या पद्धतीनं ते करेल. CBI त्याच्या पद्धतीनं जे करायचं, पोलीस दल असेल, CID असेल, ते त्यांचं ते काम करतील. आणि सत्य काय एक ना एक दिवस उजेडात येणार आहे. मग रोहित पवार खरे का शासन खरं हे नक्की उघड होणारच आहे. परंतु आता हे राजकारण जे चाललेलं आहे हे सुनेत्राताईंनी ओळखलंय की आमचा पक्षाचे तुकडे करायचे मनसुबे कोण रचत असेल तर ते आम्ही उधळून लावणार आहोत. ह्या आता बैठका त्यांच्या झालेल्या आहेत आणि सुनील शेळके आमदारांनी याला तोंड फोडलेलं आहे. आता आणि कोण कोण काय बोलतात हे बघण्यासारखं असेल. इथनं पुढचं राजकारण आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.